नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो। राज्याचे कृषी मंत्री म्हणजेच धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दानुसार पहिल्यांदा पाळला की भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं हेक्टरी 5,000 रुपयांप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीचा जे काही बटन होतं बटन दाबून त्यांनी सुरू केलं। बट हे एक बटन दाबण्यासाठी त्यांनी किती 1 वर्ष घेतला, तर हा 1 वर्ष घेतल्यानंतरही आपल्या बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट झाले नाही। कारण काय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। अजून लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा। जास्तीत जास्त 10,000 रुपयांप्रमाणे याचं जे काही अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आज डिपॉझिट झालं आहे, पण बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते झालेलं नाही। सुमारे 49,50,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज पैसा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हेक्टरी 5,000 रुपयेप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 2389 कोटी 93 लाख रुपये वर्ग करण्यात आले। त्यात 2023च्या खरीप हंगामातून एकूण 96,787 खातेदार शेतकरी हे सोयाबीन व कापूस उत्पादन याच्यासाठी पात्र होते। त्यानुसार मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून 4,194 कोटी रुपयाचा निधी डीबीटी प्रणालीद्वारे हा देण्यात येणार होता। पण 1,548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2,646 कोटी एवढे हे तरतूद याच्यातनं करण्यात आली। अनुदान स्वतंत्ररित्या वितरित करण्यासाठी लेखा शीर्षकासह महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल देखील तयार करण्यात आलं होतं। त्यावर शेतकऱ्यांचे स्वतःचे संमतीपत्र व बँक खाते, आधार इत्यादी माहिती जमा करून ती माहिती जोडवणे आवश्यक असल्याने यामध्ये काही कालावधी लागला असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं। आज जवळपास 49,50,000 शेतकऱ्यांनी आपण याद्वारे माहिती कृषी विभागाकडे दिली होती आणि त्याच्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट झाले। आता टोटल 96 लाख शेतकरी याच्यात पात्र झालेत। हे 96 लाख शेतकऱ्यांपैकी आता जवळपास जे काही 4200 कोटी रुपयाचं अनुदान होतं ह्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांचं 2200 ते 2400 कोटी रुपये हे पहिल्या टर्ममध्ये आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झालं। राहिलेले जे काही 1700-1800 कोटी रुपये आहेत हे सेकंड टर्ममध्ये, म्हणजे आता जे काही 96 लाख शेतकरी याच्यात पात्र झाले होते ते 96 लाखपैकी 49 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आता डिपॉझिट झाले। उरले किती, तर 46,50,000। आता हे जे 46,50,000 आहेत याच्यामध्येही त्यांनी काल सांगितल्याप्रमाणे 68 लाख शेतकरी याच्यात पात्र झाले होते, म्हणजे त्यांचं डॉक्युमेंट्स कंप्लीट होतं। बट त्याच्याही पैकी आता 49 लाखच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट झाले। आता जे काही उर्वरित गॅप भरला आहे म्हणजे जवळपास 14 लाख शेतकरी अजून याच्यातनं पेंडिंग आहेत। आता हे 14 लाख शेतकरी कधी मिळतील, तर हे जे अनुदान हे डीबीटीच्या माध्यमातून आपल्याला मिळतं। आता डीबीटीच्या माध्यमातून मिळतं म्हणजे वेगवेगळ्या याच्यात बँक आल्या, वेगवेगळ्या बँकमध्ये शेतकऱ्यांचे खाते आहेत। आता हे जे बँकवाले असतात हे यांच्या कामानुसार, यांच्या पद्धतीनुसार हे ते अप्रूव्ह करतात, चेक करतात। कोणाला टाईम असतो, कोणाला टाईम नसतो। शेतकऱ्यांसाठी कोणालाच टाईम नाही, ते तर वेगळीच गोष्ट आहे असो। बट कोणाच्या अकाउंटमध्ये आज संध्याकाळी येतील तर कोणाच्या अकाउंटमध्ये उद्या सकाळपर्यंत हे पैसे डिपॉझिट होतील। बट जे काही 15 लाख शेतकरी त्यांच्या म्हणजे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं KYC झालंय, पीक पाहणी झालंय, 7/12वर नोंद असेल किंवा ज्यांनी संमतीपत्र जोडले अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे डिपॉझिट होतील। जे काही उर्वरित त्यांनी सांगितल्याप्रमाणे 96 लाखमधनं किती गेले, 68 गेले, म्हणजे 26 आणि ते 2 ओके, म्हणजे 28 लाख शेतकऱ्यांचे अजून कागदपत्र राहिलेत मित्रांनो। आता जे 28 लाख शेतकरी याच्यात राहिले ते आपण समजून घ्यावं की आपण कोणाचे डॉक्युमेंट्स याच्यात राहिले, कोणाचं KYC, कोणाचं पीक, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं अनुदानच हेच राहिलं आहे मित्रांनो। ओके, सो ही होती महत्त्वाची माहिती। तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे कागदपत्र पूर्ण असेल तर नक्कीच येतील, नाहीतर मग उर्वरित टप्पा जो काही अजून राहिलेला आहे जवळपास 1800 कोटीचा तो तुम्हाला मिळेल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।